झी मराठी वाहिनीने काही दिवसांपूर्वीच कृष्णाईच्या लेकी या नव्या मालिकेची घोषणा केली होती। ही नवी मालिका 15 जूनपासून सायंकाळी 7 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। ही कथा आहे कृष्णाईची, जी आयुष्यातील अनेक संकटांचा सामना करत आपल्या मुलींना योग्य संस्कार, शिक्षण आणि आत्मविश्वास देऊन घडवते। मुलीस जन्माला आल्यामुळे तिच्या पतीने दुसरे लग्न केले आणि समाजाकडून तसेच कुटुंबाकडून तिला सतत कमी लेखले गेले। मात्र या सर्व परिस्थितींमध्येही कृष्णाई कधीच खचली नाही। मुलगा नसल्यामुळे स्त्रीचे मूल्य कमी होत नाही, तर मुलीही मुलांइतक्याच सक्षम असतात हा विश्वास ती आपल्या कृतीतून सिद्ध करते। मोठी मुलगी शारदा शांत, संयमी आणि आईप्रमाणे समजूतदार आहे। मधली गौरी बंडखोर स्वभावाची असून अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे धैर्य तिच्यात आहे। तर सौदामिनी ही स्वप्नाळू, महत्त्वाकांक्षी आणि करिअर केंद्रित मुलगी आहे। या मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ या कृष्णाईच्या मुख्य भूमिकेत झळकणार आहेत। तर कृष्णाईच्या छोट्या लेकीच्या म्हणजेच मिनीच्या भूमिकेत अभिनेत्री नारायणी वारने, तर कृष्णाईच्या मोठ्या मुलीच्या भूमिकेत म्हणजेच गौरीच्या भूमिकेत अभिनेत्री ट्विंकल यादव, तर कृष्णाईच्या थोरल्या लेकीच्या भूमिकेत म्हणजेच शारदाच्या भूमिकेत अभिनेत्री एकता लबदे ही अभिनेत्री झळकणार आहे। अशा प्रकारे कृष्णाईच्या लेकी साकारणाऱ्या अभिनेत्री समोर आल्या। तसेच कृष्णाईच्या लेकी या नव्या मालिकेचा मुख्य नायक कोण असेल याबाबतही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती। तर या मालिकेत अप्पीआमची कलेक्टर फेम अभिनेता रोहित परशुराम मुख्य नायकाच्या म्हणजेच शंकरच्या भूमिकेत दिसणार आहे। शंकरच्या छातीवर मातोश्री असं नाव लिहिलेला टॅटू आहे। त्याला या जगात सर्वात महत्त्वाच्या असतात त्यांच्या मातोश्री। मात्र कृष्णाईच्या लेकी या नव्या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत कोणती अभिनेत्री दिसणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती। आता प्रेक्षकांची उत्सुकता संपली आहे, कारण आता या मालिकेत एक नाही तर 2 खलनायिका असणार आहेत। या मालिकेत खलनायिकांच्या भूमिका कोणत्या दमदार अभिनेत्री साकारणार आहेत पाहूयात याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। शंकरच्या छातीवर मातोश्री असं नाव लिहिलेला टॅटू आहे। त्याला या जगात सर्वात महत्त्वाच्या असतात त्याच्या मातोश्री। याच मातोश्री मालिकेत खलनायिका आहेत आणि ही भूमिका साकारत आहे होणार असून मी या घरची मधली सरू मावशी म्हणजेच अभिनेत्री स्मिता सरवदे। स्मिताचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे। यात त्या म्हणतात, नमस्कार, मी सत्यभामा, शंकरच्या मातोश्री आणि या गावच्या सरकार। आता सरकार म्हटल्यावर तुम्हाला वाटलं असेल आम्ही शेतकऱ्यांचा छळ करतोय, पण असं अजिबात नाहीये। कृष्णा नदीचे संस्कार आहेत आमच्यावर आणि या बळीराजाच्या पाठीशी आम्ही कायम खंबीरपणे उभे असतो। याच सोबत आणखी एक अभिनेत्री मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे, ती म्हणजेच अभिनेत्री साक्षी गांधी। साक्षी या मालिकेत इंदुराणी साकारतीये। तिचाही एक वेगळा प्रोमो शेअर करण्यात आलाय, जिला व्हायचं 1 नंबरची पट्टराणी। नाव तिचं ठेवा ध्यानात, इंदुराणी असं या प्रोमोवरून सांगण्यात आलंय। साक्षी गांधी यापूर्वी सहकुटुंब सहपरिवार, कोण होतीस तू, काय झालीस तू, तसेच अग्गबाई सासूबाई यांसारख्या गाजलेल्या मालिकेत दिसली आहे। आता या दोघी मालिकेत काय कल्ला करणार हे मालिका सुरू झाल्यावर समजेल। दरम्यान मुलगी ही ओझं नाही तर घराचा आधार आहे असं सांगणारी नवी कोरी मालिका कृष्णाईच्या लेकी 15 जून पासून झी मराठीवर सुरू होत आहे। समाजाने घालून दिलेल्या चौकटी मोडून स्वतःचा मार्ग निर्माण करणाऱ्या एका आईची आणि तिच्या मुलींची ही प्रेरणादायी गोष्ट अनेकांना विचार करायला भाग पाडेल। तसेच कृष्णाईच्या लेकी ही नवी मालिका ओरिजिनल नसून राधाम्मा कुथरू या तमिळ मालिकेचा रिमेक आहे। तसेच सध्या झी टीव्ही या वाहिनीवर गंगामाई की बेटिया या नावाने देखील ही मालिका सुरू आहे। दरम्यान ही मालिका रिमेक असली तरी मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय। दरम्यान कृष्णाईच्या लेकी या नव्या मालिकेसाठी तुम्ही उत्सुक आहात का? ही नवी मालिका तुम्ही पाहणार का? या मालिकेची कॉन्सेप्ट तुम्हाला आवडली का? तसेच मालिकेतील या 2 खलनायिका तुम्हाला कशा वाटल्या? कोणत्या कलाकारांना पाहायला तुम्ही सर्वात जास्त उत्सुक आहात? या साऱ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर कळवा। मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।